आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर सावकी फाट्याजवळ बुधवारी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला। देवळाकडून सटाणाच्या दिशेने येणारी एक कार रस्त्यावरील अपूर्ण काम, मोठे खड्डे आणि डिव्हायडरवर कोणतेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चालक खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक समोर आलेल्या डिव्हायडरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला। धडक इतकी जोरदार होती की परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिक घटनास्थळी धावले। अपघातात कारमधील व्यक्ती जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमीवर सटाणा येथील अपेक्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पुरेशा सुरक्षा व्यवस्था, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर आणि इशारा चिन्हे नसल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। संबंधित यंत्रणांनी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी, व्यंगचित्रकार किरण मोरे, नंदलाल आहिरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे। सटाण्याच्या दिशेने जात असताना एक कार चालक सावकी फाट्याच्या पुढं सटाण्याच्या दिशेने जात असताना इथं रस्त्याचं काम चालू असताना रस्त्यामध्ये एक खड्डा पडलेला आहे आणि सदर कार चालक हे तो रस्त्यावरील खड्डा वाचवण्यासाठी पुढे त्याची कार बाजूला घेतली असता समोरच्या डिवायडरवर कार आदळली गेली आणि भीषण असा अपघात झाला। सदर कार चालक सदर अपघातामध्ये जखमी झालेला आहे आणि याला कारण, अपघात होण्याचं कारण की सदर या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाहीत, गतिरोधक नाहीत आणि बऱ्याच वेळेस आम्ही वेळोवेळी हेंगोड्याच्या रहिवाशांनी, पुणेनगरच्या रहिवाशांनी बऱ्याच वेळेस मागणी करूनही सदरची मागणी नॅशनल हायवेचे प्राधिकरण अधिकारी पूर्ण करत नाही आणि बऱ्याच वेळेस अपघात झालेले आहेत। बरेच लोक इथं या अपघातामुळे या रस्त्यावर मयत झालेले आहेत, परंतु सदरची बाब प्राधिकरणाच्या लक्षात येत नाही। तरी आम्ही एकच विनंती करतो की आता जर आमची ही सदरची मागणी स्पीड ब्रेकर बसवणे, रोड एकदम क्लिअर करणे, खड्डे बुजणे जर हे दुरुस्ती केली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल।